श्लोक 101. श्रीराम जया नावडे नाम त्यायम जाची, विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची. म्हणून अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे. श्रीराम. समर्थांना जनकल्याणाची प्रचंड तळमळ आहे. नाम महात्म्याचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, ज्यांना रामनाम घ्यायला आवडत नाही त्याला यमाचा जाच सहन करावा लागतो. साधं सोपं नाम घेताना लोक आळस करतात, नामाविषयी अश्रद्धा दाखवतात. पण नाम घ्यायला वेळ कुठं आहे, ते कसं घ्यायचं यासंबंधी फक्त चर्चा करत बसतात. नाम घेण्याची आवड नसणारा माणूस फक्त इंद्रिय सुखाचा विचार करतो, त्यामुळं त्याचा अंतःकाळ सुखाचा जात नाही. नामस्मरणाच्या विश्वासाविषयी गोंदवलेकर महाराजांची एक गोष्ट आहे. गणितामध्ये हुशार असणारा माणूस एका खेडेगावात गेला. तिथे एक बाई 1 आणा वाटा या भावानं बटाटे विकत होत्या. त्या गृहस्थानं बटाट्याचा 1 मणाचा भाव विचारला. ती बाई म्हणाली, ते काय मला माहिती नाही, मी माझा भाव सांगितला आहे. त्या उत्तरानं त्याचं काही समाधान झालं नाही. त्याला वाटलं मणाचा भाव सांगितल्या वाचून तिनं सांगितलेला भाव बरोबर आहे का नाही हे कसं कळणार. तो काहीही तिच्याकडनं न घेता 2-3 तास नुसता बाजारात फिरला आणि एवढ्या कालावधीमध्ये त्या बाईनं सगळे बटाटे विकले आणि ती परत गेली. तर महाराज म्हणतात की विद्वान लोक नामस्मरणाशिवाय राम कुठं जन्मले, ते कसे आहेत, वनवासात कुठं राहिले, किंवा नाम कोणत्या वाणीनं घेतलेलं चांगलं, अशा नुसत्या चिकित्सा करत बसतात. अंतःकाळ जवळ आला तरी नामस्मरण होत नाही. लोककल्याणासाठी संतांचा जन्म झालेला असतो. संत वात्सल्यानं प्रेमानं सांगतात. फक्त ऐकत नाहीत असं लक्षात आल्यावर आई जशी खोडकर मुलाला ओरडते तसं ते शेवटी भक्तांना ओरडतात. जो सगळी ऐहिक सुख उपभोगतो पण नामस्मरण करत नाही त्याच्या वाटेला नरक यातना म्हणजे अतिशय वाईट पद्धतीनं त्रासदायक मरण येतं. सर्व पुराणं, उपनिषदं, संत, महात्मे यांनी नरक आणि नरक यातना यांचा विषय मांडलेला आहे. बरीचशी बुद्धिवादी मंडळी यम नावाची कुणी देवता नाही किंवा नरक यातना वगैरे काहीही नसतात असं म्हणतात. पण कर्मवादाचा सिद्धांत मात्र मान्य करावाच लागतो. समजा एखादी चुकीची गोष्ट आपण केली तर पोलीस पकडणार नाहीत कदाचित, कोर्टात जावं लागणार नाही, खटला होणार नाही, पण परमेश्वराच्या दरबारामध्ये त्याची नोंद नक्कीच होईल. चांगलं कर्म झालं तर त्याचं चांगलं फळ मला मिळणारच. शेतात नांगरणी केली, बी पेरलं, त्या झाडाचं छान संवर्धन केलं तर जमीन मला भरपूर उत्पन्न देणारच आहे. पण हेच जर शेतात असणारं आंब्याचं झाड तोडण्याचं वाईट कृत्य मी केलं आणि त्याच्या फांद्या जळण्यासाठी वापरल्या, लाकडं वखारीत विकली तर तात्पुरतं उत्पन्न मिळेल, पण नियमितपणे येणारं आंब्याचं उत्पन्न मिळणार नाही. नेहमी मिळणारी सावलीसुद्धा जाणार आहे. मी माझ्या मालकीचं झाड तोडलं म्हणून पोलीस मला मारणार नाहीत, पण जे वाईट कर्म केलं त्याचा परिणाम तर भोगावा लागणारच आहे. म्हणून समर्थ म्हणतात, जो माणूस असा विचार करेल की छानपैकी खा प्या चैन करा आणि मरून जा, नरक वगैरे काही नाही, असा विचार जो कोणी करेल, मनात विकल्प घेईल, त्याचा अंतःकाळ निश्चितपणे वाईट अवस्थेत जाईल. अध्यात्म न मानणारे लोक विज्ञानानं मिळालेली समृद्धी अनुभवतील सुद्धा, पण त्यामुळं मिळणारा वेळ माणसाच्या मनात विकृतीच निर्माण करेल. मग जिवंतपणेच माणसाला अस्वस्थता, अशांतता अशा नरकरूपी यातनांना सामोरं जावं लागेल. ची ची हे शब्द समर्थ उद्वेगानं वापरतात. हे टाळायचं असेल तर समर्थ म्हणतात, परमेश्वराचं नाम आदरानं घ्यावं. शुद्ध आचरण, शुद्ध अंतःकरण आणि विहित कर्तव्याचं पालन या मार्गानं गेलो आपण तर परमेश्वर नक्कीच प्राप्त होईल.
शुद्ध आचरण म्हणजे प्रामाणिकपणा आणि नीतीचं वर्तन. शुद्ध अंतःकरण म्हणजे अहंकार, द्वेष, मत्सर नसणं आणि सर्वजण सुखी असावेत अशी प्रार्थना करणं. नामस्मरण ही या मार्गावरची शिदोरी आहे. समर्थ नाम प्रेमानं घ्या असं न म्हणता आदरानं घ्या असं म्हणतात. कारण कोणाविषयी प्रेम निर्माण होणं हे कुणाच्याही हातात नाही. ते बळानं निर्माण करता येत नाही. अनन्यसाधारण प्रार्थना करणं हे माणसाच्या हातात असतं. आदर मात्र बाळगता येतो, ठेवता येतो, दाखवता येतो. स्वच्छता, सत्कार, विनय आणि नम्रता हे आदर दाखवण्याचे मार्ग आपल्या संस्कृतीनं आपल्याला सांगितलेले आहेत. त्यासाठी समर्थ यथाअवसर आणि यथाशक्ती परमेश्वराचं नाम घ्यावं असं सांगतात. नामस्मरणाच्या अभ्यासाचा परिणाम आपल्या जीवनावर होतोच. त्यामुळं आपली कार्यक्षमता वाढते, विवेक जागृत राहतो, काम क्रोध यांचं बळ तुटतं, निराशा दूर होते, समाधान आणि आनंद प्राप्त होतो, संतोष दार वाजवत येतो आणि प्रसन्नता मिळते. हे सगळं करायला नामस्मरणाशिवाय काहीही करावं लागत नाही. म्हणून समर्थ स्वभावतः दोष जातील असं म्हणतात. नाम घेतो आहे, आता पुन्हा पातक करायला रिकामे असं मनात न आणता आणि आळस न करता नामस्मरण करावं. म्हणजे इतर गोष्टींची दक्षता परमेश्वर घेईलच हा विश्वास बाळगावा. नामाची सत्ता अशी विलक्षण आहे की भगवंताच्या आड येणारे दोष ते बाहेर काढतं आणि भगवंताला आवडणारे गुण न कळत वाढीला लावतं. जय जय रघुवीर समर्थ. जया नावडे नाम त्याय मजाची, विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची. म्हणूनी अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे.